लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल स्मिता राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर कामगार कल्याण भवन इचलकरंजी येथे 3 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यान अवयवदान व देहदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. माननीय मनोज पाटील साहेब कल्याण आयुक्त पुणे, माननीय विजय शिंगाडे साहेब कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उद्धव रामसाने साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रसंगी व्याख्याते डॉक्टर योगेश अग्रवाल प्रमुख पाहुणे, माननीय संजीवनी पाटील योगा शिक्षिका उपस्थित होते. व्याख्यानातून कसे एखाद्या माणसाला जीव वाचवण्यासाठी उपयुक्त पडू शकते, अपघात प्रसंगी एखाद्याला जीवनदान देऊ शकतो हे याचं महत्त्व त्यांनी सांगितलं. नेत्रदान, त्वचादान याची उपयुक्तता हे सोप्या उदाहरणांसह सांगून अवयवदान देहदान प्रतिज्ञा घेण्यात आली. महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. उपस्थित महिलांचे त्यांनी शंका निरसन केलं, समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व पाहुण्यांचं स्वागत माननीय संभाजी पवार कल्याण निरीक्षक यांनी केलं. आभार प्रदर्शन शाहीन चौगुले केंद्र महिला कल्याण सहायिका यांनी केलं. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माननीय सुरेश केसरकर अध्यक्ष गुणवंत कामगार असोसिएशन यांचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपदा देसाई, लक्ष्मी कांबळे व सुरक्षा रक्षक यांनी परिश्रम घेतले.